काय माहिती काय झालंय, सगळ्याच ऋतूंची वाट लागली आहे. सध्या पाऊस कधीही होतोय, मध्येच ऊन पडतंय, तर मध्येच थंडी वाजायला सुरुवात होते. एनिवेज, तर पाऊस गेलेला आहे. त्यानंतर आम्ही निघालो वर्सोवाईच्या टेम्पलमध्ये जाण्यासाठी. दरवर्षी गावाला गेल्यानंतर पहिली माझी व्हिजिट असते ती वर्सोवाईला जाण्यासाठी. तर इथे आम्ही सगळे तयार झालो. त्यानंतर गेलो वर्सोवाईच्या टेम्पलला. टेम्पलचं काम थोडंसं होत आलेलं आहे, थोडंसं बाकी आहे. बघा, मस्त असं टेम्पल बनवलं आहे ना. तुम्हाला वर्सोवाईच्या टेम्पलची खासियत सांगू का? इथे आज जे सगळे देव आहेत ना, ते स्वयंभू आहेत. स्वयंभू म्हणजे काय, तर साक्षात प्रकट झालेले. इथे जो तुम्हाला लेफ्ट हँड साईडला गणपती दिसतो ना, तो साक्षात जमिनीतून आलेला आहे. म्हणजे फरशी वगैरे फुटून असं जमिनीतून आलेलं आहे. त्यानंतर इथे जर तुम्हाला शिवलिंग दिसतंय, हे सुद्धा स्वयंभू आहे. आणि शिवलिंगाच्या पुढे समोर जो नंदी आहे ना, तो सुद्धा साक्षात स्वयंभू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येच्या रात्री या ठिकाणी घागर निघते. ती घागर. असं म्हणतात आदिमाया पार्वती ही साक्षात घागरीच्या रूपात येऊन आम्हाला दर्शन देते. एनिवेज, त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन घरी आलो. ओके, बाय. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.